नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुण्यासारख्या शहरामध्ये असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो. पण सध्या जगामध्ये जे युद्धाचं संकट आहे त्याचा इम्पॅक्ट भारतामध्ये पण पडलेला आहे. गॅसच्या किमती वाढल्या, इंधनच्या किमती वाढल्या किंवा लोकांनी लाईन लावली. त्यामुळे झालं काय, एकाच वेळेस हा इंधन पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी हॉटेलमध्ये काही हॉटेल बंद पडली, मेस पण बंद पडले. आणि काही हॉटेलवाल्यांकडे जर गॅस उपलब्ध आहे पण त्यांनी किंमत वाढवून दिली आहे. सो आपल्या आर्थिक टंचाईतून जात असताना विद्यार्थी आपल्या घरच्यांची परिस्थिती सगळं ओळखून महिन्याला जेमतेम पैसे त्यांच्याकडे असतात आणि तेवढ्या पैशामध्ये त्यांचं पूर्ण रुटीन चाललेलं असतं. काही विद्यार्थ्यांना तेही मिळत नसतं आणि मग आर्थिक अडचण येऊन जाते. मग त्यासाठी आता हॉटेलला जर तुम्ही गेलात तर खूप महाग झालेला आहे. सो अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक हात मदतीचा इग्नाइट अकॅडमीचा स्पर्धा परीक्षार्थींना मोफत जेवण देण्याचा आम्ही इथे मानस केलेला आहे. आणि पुणे शहरामध्ये सद्यस्थितीमध्ये गॅस टंचाईमुळे अनेक मेस बंद आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी इग्नाइट अकॅडमी थोडी पुढे सरसावली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना दररोज जेवणाचा आम्ही एक काय म्हणूया की केंद्र चालू केलेलं आहे. तुम्हाला तिथे येऊन जेवण मिळत राहणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं, मग बघा एक काम करायचं आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जा, तुमचं नाव नोंदवा. 2 मिनिटाचं काम फक्त, लगेच नोंदवून टाका. नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी जेवणाचे कुपन कलेक्ट करणे पण आवश्यक आहे. कुपन कलेक्ट करा. जेवणाचे कुपन एका विद्यार्थ्याला एकच मिळेल. दररोज सायंकाळी 7 वाजता जेवण वाटप खालील ठिकाणी होणार आहे. बघा या ठिकाणी 4 एप्रिल पासून हे चालू होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता जेवण कुपन उपलब्धसाठी ठिकाण इग्नाइट अकॅडमी स्टडी पॉइंट, शास्त्री रोड, मांगीर बाबा चौक, पुणे 411-030. किंवा हा स्कॅन पण करू शकता कोड आणि तुमचा फॉर्म भरून आमच्याकडे पाठवू शकता. यासाठी तुम्ही ह्या नंबरवरती पण कॉल करू शकता. वैभव केंद्रे सर आणि किरण सर इथे अवेलेबल आहे. किरण सर जे आपण सगळे त्यांना ओळखतात, वास्तव कट्ट्याचे संचालक आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं राबवत आहोत. सो नक्कीच याचा फायदा तुम्ही सगळ्यांनी करून घ्या. तुम्ही स्वतः पण हा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश एवढाच आहे की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. तसं अन्नदान एक दान आहे, ते गुप्तपणे करायची गोष्ट असते. पण हे माहितीच नाही पडलं विद्यार्थ्यांना तर त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून हा व्हिडिओ घेण्याचा एक मानस होता. सो तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये नक्की कळवा, त्यांनाही पोहोचवा. आणि पुण्यामध्येच थांबून सध्या हे एवढं एक संकटच तुम्हाला वाटत असेल तर हे तुमचं संपलेलं आहे. आम्ही तुम्हाला जेवण देत आहोत. अभ्यास चांगला करा, भावी अधिकारी घडवा, घरच्यांचे स्वप्नही पूर्ण करा. धन्यवाद.